सखू, ए सखू, सखू, ए सखू, सखू, ए सखू. काय हो सासूबाई, बोलवलं मला? अगं कान फुटलेत की काय तुझे? किती हाका मारायच्या? एकदा हाका मारल्यावर आली नाहीस आणि वर दुर्लक्ष करतेस. जा कामाला जा. चांगलीच खोड मोडते तुझी. बघू कशी देवभक्ती करते ते. अगो बाई, परत मूर्ती इथेच. आत्ताच तर मी मूर्ती फेकून आले होते. दुसरी मूर्ती ठेवली वाटतं हिने. थांब. अगो बाई, आता मात्र हद्द झाली हो. हिने चेटूक सुरू केलं वाटतं. थांब. सखो, ए सखो. का हो सासूबाई? अजून देवपूजा संपली नाही वाटतं. जा पाणी आण प्यायला. ऐगो ऐगो. ऐगो ऐगो. ऐगो सखू, ए सखू. सासूबाई काय झालं? पडला बिडलात की काय? ऐगो ऐगो. दूर हो मेले. नतद्रष्ट कार्टी मेली. मला ढकल ना आणि वरनं विचारते तोंड वर करून काय झालं. अहो अहो अहो, काय झालं? हा, काय झालं? काय ऐगो ऐगो ऐगो. मोडला ग पहाड. तुमच्या लाडक्या सुनेनं पाडलं मला. काय करू आता? अपंग झाले मी, अपंग झाले. सखू, काय झालं मला नीट कळेल का? मामनजी, मी काही नाही केलं. मी पाणी आणायला गेले, आल्यावर बघितलं तर सासूबाई पडलेल्या. बघा हो, मला ढकलून कशी खोटी बोलते. ऐगो ऐगो ऐगो.
आई गो, चला उठा, हात द्या मला. नाही होत होत माझ्याच्याने. अहो प्रयत्न तरी करून पहा, जमे. उठा. हळू हळू. चल या. हो 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 आई गो, मेली गो. या. काय छळ मांडलाय माझा. या घरात मी सगळ्यांना नकोशीच झाले. आता तुम्ही जरा तोंड गप्प ठेवाल का? तेच म्हणते मी, तुम्ही पण तसेच. माझं तोंड कधी गप्प होईल याची वाट पाहताय. काय बोलायचं तुमच्या पुढे, काय बोलताय हे? छे, 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 छे. चला आत चला. सखू, बाळ रडू नकोस, रडू नकोस पोरी, रडू नकोस. पुस पुस पावतं डोळं. हं? हे बघ, मी का तुला बोललो का? अगं हे चालायचंच, पण माझी पूर्ण खात्री आहे की तुझ्या हातून असं कृत्य कधीही घडणार नाही. पण बघतेस ना माझी सुद्धा स्थिती कशी आहे. कुणाची बाजू घ्यायची झाली तर इकडे हार तर इकडे विहीर अशी स्थिती होऊन बसली. काय परमेश्वराच्या मनात आहे कुणाच ठाऊक. रडू नकोस पोरी, रडू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. देवा, मी काय करू, मी काय करू. सखू, ए सखू, अगं पानं वाढलीस की नाही? भूक लागलीये. हा पण जरा लवकर. मी जरा देवाला नैवेद्य दाखवून येते, थोडा वेळ थांबा. हा ठीक आहे, आपण जरा लवकर बर का. सासूबाई, तुम्हाला पण वाढू का? बसा ना, आत्ता पान करते. काही नको जेवायला, तू घे घेऊन. बरं का, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. बोल. अरे, तुझ्या बायकोची लक्षणं काही ठीक दिसत नाही रे. काय म्हणायचंय तुला? अरे, तुझी बायको एकांतात कोणाशी तरी बोलत असते. काय? हसते काय, रडते काय, हातवारे काय करते. मला तर वाटतं तिला कोणीतरी झपाटलंय. आई अगं काहीतरी काय बोलतेय उगीचच. अरे, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. झपाटलंय म्हणे. माझा नाही विश्वास असल्या गोष्टीवर. तुला तर नाहीच विश्वास बसणार. तुला तिचा काय कमी पुळकाय रे. मला तर बाबा भीती वाटते. काहीतरी कर रे बाबा. पण आई तरी सुद्धा तिला कोणी झपाटला असेल असं मला वाटत नाही. जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी बघशील ना तेव्हा खात्री होईल तुझी. मग तेव्हा येऊ नकोस माझ्याकडे. आई, आता काय करू म्हणून. देवा, आज माझा व्रत आहे. मी तुझी उपासना केली आहे. तू खीर खायला आला नाहीस ना, तर मी माझा उपवास सोडणार नाही. हा, सखू, अगं सखू, डोळे उघड. बघ तरी कोण आले ते. कोण? देवा, तू?
तू माझ्या हाकेला धावून आलास? केशवा, अरे केशवा, बघ प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघ म्हणजे कळेल काय ते. खरंच मी खूप भाग्यवान आहे. थांबा, मी खीर देते. कल्याण हो.